शिवसेना विधायकों के संबंध में विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर द्वारा सुनाए गए फैसले को लेकर राज्य में सत्ता पक्ष तथा विपक्ष के बीच मचा घमासान। तो आइए सुनते हैं पालक मंत्री के साथ चंद्रपुर जिले के कुछ नेताओं की इस पर दी गई प्रतिक्रिया। गौरतलब है इस समय महाराष्ट्र में डबल इंजन की सरकार है। वहीं शिवसेना विधायकों के अपात्रता को लेकर विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर द्वारा बीते दिनों सुनाए गए फैसले को लेकर एक बार फिर राज्य में राजनीति गर्मा गई है। जहां शिंदे गुट को राहत मिली है, वहीं दूसरी ओर उद्धव गुट एक बार फिर इस निर्णय को लेकर काफ़ी आक्रोशित हो गया है। वहीं दूसरी ओर आने वाले समय में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, जिसके भी दो फाड़ हो गए हैं, और उप मुख्यमंत्री अजित पवार के नेतृत्व में एक गुट सरकार में शामिल हो चुका है और उनके विधायकों के संबंध में भी निर्णय अभी लंबित है। तो आइए सुनते इस निर्णय को लेकर सत्ता पक्ष तथा विपक्ष के नेताओं ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की। इस संबंध में राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा, वर्षापासून मी आमदार आहे, हक्कभंगासाठी एकदम फिट केस आहे, पण हक्कभंग आणायचा की नाही हे तर मला वाटतं की सन्माननीय विधानसभा सदस्य ठरवतील। या अगोदर जेव्हा मी स्वर्गीय आर पाटील यांच्याबद्दल अपशब्द मंजित सिंगनी काढले तेव्हा 90 दिवसाची शिक्षा झाली आणि या शिक्षेचं साधारणतः रूप असं असतं की ती एकत्रित शिक्षा भोगायची नसते। अधिवेशन काळात जेलमध्ये जायचं, सुटायचं, पुन्हा जेलमध्ये जायचं, अशी ही शिक्षा असते आणि ही केस यासाठी फिट आहे हे अनुभवातून मी सांगू शकतो। आणायचा की नाही हा साधारणतः आमदारांनी ठरवायचा विषय आहे। माननीय अध्यक्षांच्या निर्णयावर किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपण अपीलमध्ये जाऊ शकता। तुम्हाला तो निर्णय जर मान्य नसेल, रिव्ह्यू पिटिशन तुम्ही सुप्रीम कोर्टात टाकू शकता, तुम्ही सुप्रीम कोर्टात पुढच्या न्यायदानासाठी जाऊ शकता। पण अशा पद्धतीने ज्यांनी न्यायदानाची प्रक्रियेमध्ये प्रमुख भूमिका घेतली, अपशब्द केले, मला वाटतं की मग बुडत्याचा पाय खोलात आपण चुकीच्या पद्धतीने पुन्हा घालती येतो। खरं तर साधं गणित होतं। 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने 2,30,58,525 मतं देऊन 161 आमदार भाजप शिवसेनेचे निवडून। काँग्रेस राष्ट्रवादीला फटका दिला, झटका दिला, करंट लावला, सांगितलं की 2014 ते 2019 महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये भाजप शिवसेना युतीने मोठं योगदान दिलं आहे, म्हणून जात, धर्म, रंग, वय, वंश न पाहता लोकांनी पाठिंबा दिला। पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे साहेबांना मनामध्ये सत्तेची लालसा जागी झाली, खुर्चीचं प्रेम जागं झालं आणि एक कपोकल्पित कथा केली गेली। ही गुप्तपणे फक्त भिंती साक्षीदार होत्या आणि दुर्दैवाने अजून टेक्नॉलॉजीमध्ये भिंतीला बोलता येत नाही। त्या भिंतीला साक्षीला ठेवून 2.5 वर्ष मला सांगितलं त्याची संपत्ती कशी होऊ शकते। जर वैचारिक वारसाही असेल तर बाकी भाऊ, बाकी नातू हे एकनाथ शिंदेसोबत आहे, हे कसं विसरता। 2/3 स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा परिवार हा एकनाथ शिंदेजींसोबत आहे। मग तुमचा अधिकार हा आमचा पक्ष असं म्हणण्याचा कदापि नाही। वहीं दूसरी ओर राष्ट्रवादी कांग्रेस के ज्येष्ठ नेता राजेंद्र वैद्य, जो इस समय राष्ट्रवादी के ज्येष्ठ सुप्रीमो शरद पवार गुट में मौजूद हैं, उन्होंने इस निर्णय को एक बार फिर हुकुमशाही का निर्णय बताया। तो सुनते इस संबंध में उन्होंने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। काल आमदार अपात्रतेचा संदर्भात जो निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला तो अपेक्षितच होता। जिसकी लाठी उसकी भैंस किंवा सत्तेचा माज जो आहे तो ह्या निकालातून दिसतो आहे। सत्ता यांच्या हातात आहे, त्यामुळे हे काहीही करत आहे, म्हणजे पक्ष फोडणे, पक्षाचे कार्यकर्ते रान करून आमदारांना निवडून आणतात आणि मग यांना अधिकार कोणी दिला आमदारांना असा काहीही निर्णय घ्यायचा। त्यामुळे एकंदरीत हा निर्णय हा अपेक्षित होता की सत्ता वाचवण्यासाठी फडणवीसांचे जे सगळे प्रकार चालू आहे त्याच्यानुसार त्यांनी हे सगळा निर्णय त्या हिशोबाने करून घेतला। कारण एक दिवस आधी राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात शिंदेंना, आणि हा सगळा प्रकार संशयास्पद होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना जो अपेक्षित होता त्यांना तसाच तो निकाल त्यांनी दिलेला आहे। परंतु सुप्रीम कोर्ट अजून आशादायी चित्र अजून आहे। या निकालाला चॅलेंज आता सुप्रीम कोर्टात होईल। येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा सुद्धा अपात्रतेचा, राष्ट्रवादीच्या आमदारांचा सुद्धा अपात्रतेचा निर्णय काही दिवसात येणार आहे। तिथे सुद्धा आम्हाला हाच वास येतो आहे की याच पद्धतीचाच निकाल त्याही ठिकाणी हे देणार आहे।
आणि म्हणून राष्ट्रवादीचा निकाल असा आला तर मग हे सगळं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात जाईल आणि सुप्रीम कोर्ट याच्यात काय योग्य तो निर्णय घेईल। वहीं दूसरी ओर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दूसरे गुट उप मुख्यमंत्री अजित पवार के गुट में शामिल चंद्रपुर शहर जिला अध्यक्ष राजीव कक्कड़ ने इस निर्णय को सही बताते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये अध्यक्षांना पूर्ण अधिकार दिले निर्णय घ्यायचे आणि अध्यक्षाने नियमित चौकटीमध्ये जे बसते तसं निर्णय अध्यक्षांनी देणं गरजेचं होतं आणि ते काल दिलं आणि ते निर्णय दिल्यानंतर जर कोणाला आक्षेप आहे तर त्यांनी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं। त्या निर्णय गलत आहे आणि आमच्या बाजूला निर्णय लागला नाही म्हणजे निर्णय चुकीचा आहे अशी भावना काही लोकांची झालेली आहे। त्यांच्याप्रती आपण काहीच म्हणू शकत नाही। त्यामध्ये आता शिंदे साहेबांसोबत 40-41 आमदार गेले, आदरणीय अजितदादासोबत ही तेवढेच आमदार गेले। ज्याच्याकडे जास्त बहुमत आहे निर्णय लोकशाहीमध्ये त्याच्या बाजूनच लागते। जे आमदारांनी आपला नेता निवडला आणि सगळे आमदारांनी समर्थन जाहीर केला आणि सगळे कार्यकर्ता महाराष्ट्राचे भरपूर कार्यकर्ता आदरणीय अजितदादाचं नेतृत्व मान्य करून अजितदादासोबत राष्ट्रवादीमध्येच आहे, काही वेगळे नाही गेले। म्हणून आमच्या बाजूला जर निर्णय लागला तर आम्हाला माहीतच आहे, आम्हाला आनंद होईल, कारण लोकशाहीमध्ये आपण नियमानुसारच काम करतो आणि त्या नियमाला कोणी आक्षेप घेऊ नये अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की एक खास रिपोर्ट।